ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता प्रियाच्या बहिणीचीच म्हणजे प्राचीची एंट्री होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेत इतका भयानक ट्विस्ट आल्यानंतर नेमकी मालिका कोणत्या वळणावर जाऊन पोहोचते हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया. प्रतिमाच्या चेहऱ्यावरील पण गेल्यामुळे आता सायली ही खूप जास्त खुश असते. सायली ही प्रतिमाला जवळून पाहते तेव्हा प्रतिमाला सुद्धा सायलीला भेटण्याची खूप जास्त ओढ असते. त्या दोघींमधलंही मायलेकीचं नातं हे स्पष्ट आणि सरळ दिसत असतं. त्याच वेळेला आता जेव्हा सायली प्रतिमाला भेटत असते तर हे सगळं प्रिया पाहते. प्रियाला तर सायली आणि त्याचसोबत प्रतिमाचं नातं काय आहे, म्हणजेच त्या दोघींचंही नातं मायलेकीचं आहे हे माहिती असतं. म्हणूनच ती कुठेतरी जलस झालेली असते, कारण सायलीला आता खूप आनंद झालेला असतो की प्रतिमाची तब्येत कुठेतरी जाऊन बरी होत आहे. आणि प्रतिमाला असा भास होत असतो की सायली आपल्याला आई अशी हाक मारते, पण मुळातच प्रिया मुद्दामून नाटक करत आता प्रतिमाला आपल्या बाजूने खेचते आणि सायलीला जोरात ढकलून देते. सायली म्हणत असते की हे सगळं काय करतेस तू प्रिया, पण त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते की ही माझी आई आहे आणि हिच्यावर सर्वस्वी हक्क माझा आहे, त्यामुळे मीच आईला आई अशी हाक मारली. आई, तुला कळलं नाही का? असं बोलून ती आता प्रतिमाला आपल्या बाजूने खेचते. पण प्रतिमाचं बॉन्डिंग जे सायलीसोबत असताना ते बॉन्डिंग प्रियासोबत दिसून येत नाही. प्रतिमा प्रियासोबत असताना खूप जास्त नाराज असते, त्यामुळे आता प्रतिमाला प्रियाचं हे बोलणं खूप नाटकी वाटत असतं. तिला खरं तर प्रियाचा प्रचंड राग येत असतो, कारण तिने सायलीला ढकललेलं असतं. तरीसुद्धा प्रतिमा त्या प्रसंगात काहीच बोलत नाही. प्रिया मात्र काही ना काही कुरघोड्या या नेहमीप्रमाणेच करत असते. त्यातच प्रिया आता प्रतिमाचं हे वागणं बघून थोडीशी जलस झालेली असते, कारण प्रतिमा सायलीसोबत असताना तिचं हसणं हे वेगळंच होतं आणि आपल्यासोबत ती हसत देखील नाही आहे याचा प्रियाला खरं तर राग आलेला असतो. रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन आणि सायली आता बोलत असतात आणि साक्षीचं लॉकेट अजूनही त्यांना मिळालेलं नसतं, पण त्या लॉकेटपर्यंत कसं पोचायचं हे टेन्शन देखील दोघांच्याही डोक्याला असतं. त्याच वेळेला सायली म्हणत असते की मी तिचे जेवढे ड्रॉवर्स आहेत ना ते सगळे चेक केले, पण मला ते लॉकेट सापडलं नाही. त्याच वेळेला अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मायलेकीचं नातं जे असतं ना ते एकदमच घट्ट असतं. किंवा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर तिची शेवटची आठवण म्हणून आपण तिने दिलेली गोष्ट जपून ठेवतो. तसंच साक्षीच्या बाबतीत सुद्धा असणार आहे. म्हणजेच साक्षीला सुद्धा तिच्या आईने दिलेलं ते लॉकेट साक्षीची आईच्या अनुपस्थितीत साक्षीने ते जपून ठेवलेलं असणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. सायली म्हणत असते की हो, हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्याचा तपास घ्यायचा तरी कसा? तर आता अर्जुन सायलीला सांगत असतो की आपण जेव्हा साक्षी आणि महिपत घरात नसतील ना तेव्हाच या सगळ्याचा तपास घ्यायचा, म्हणजे आपल्याला योग्य त्या दिशेने जाता येईल आणि आपल्याला ते लॉकेट भेटेल, असं देखील आता अर्जुन सायलीला सांगत असतो. सायलीला सुद्धा अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं. इकडे प्रिया ही खूप जास्त वैतागलेली असते, कारण तिला सततचे फोन कॉल्स येत असतात, ते म्हणजे तिच्या बहिणीचे, ते या प्राचीचे. प्राची आता सतत कॉल करत असल्यामुळे प्रिया खूप जास्त संतापलेली असते. प्रिया म्हणत असते काय चाललंय हिचं नेहमीचंच, म्हणून आता ती तिचा कॉल रिसीव करते. त्याच वेळेला प्रियाला प्राची सांगत असते की काय गं ताई, एवढा वेळ लागतो का फोन उचलायला? त्यावर प्रिया तिला म्हणत असते की काय चालवलंयस तू, तुझ्या अजून किती मागण्या आहेत आणि किती सगळं काही मी तुझं पूर्ण करू? त्यावर प्राची प्रियाला सांगते की आजपर्यंत मी तुझ्याकडे काही जास्त गोष्टी मागितल्याच नाही आहेत. तू मला इथे एकटीला ठेवलेस आणि स्वतः अगदी ऐशो आरामात जगते. तुला या बहिणीचं काहीसुद्धा वाटत नाही का गं? असं ती प्रियाला म्हणत असते. तर प्रिया तिला सांगत असते की तू चुप बस गं,
तुला जे हवं असतं ना ते सगळं काही मी पुरवत असते. अजून काय द्यायचं आहे? एवढा ऐशोआरामात तर आई बाबा असताना सुद्धा केला नव्हता. तेवढं सगळं काही मी तुला देते. असं आता प्रिया प्राचीला ओरडून सांगू लागते. त्याच वेळेला आता प्राची म्हणत असते की मला ना आता पैशांची गरज आहे. काही पण कर, पण मला पैसे दे. कारण मला अभ्यासही करायचा आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत बुक्स वगैरे घ्यायला आणि खायलासुद्धा. त्याच्यामुळे तू मला पैसे पुरवणार आहेस आणि जर तू मला पैसे दिले नाहीस तर तुला माहितीच आहे मी काय करेन. असं प्राची प्रियाला सांगून आता तिला मुद्दामून ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते. त्यावर प्रिया प्राचीला म्हणत असते की जरा थांब, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला कुठून तरी व्यवस्था पैशांची करावी लागेल, मी तुला देते. असं बोलून ती फोन ठेवते. त्यानंतर इकडे प्रतिमा घरी आल्यानंतरसुद्धा तिला सायलीसोबत घालवलेला तो प्रसंग आठवतो. सायलीने केलेला तिला स्पर्श आणि अजाणतेपणे आलेली ती आई अशी हाक ती सारखी प्रतिमाच्या कानात घुमत असते आणि तिला कुठेतरी असं वाटत असतं की सायलीच आपली मुलगी तन्वी तर नाही ना. तिचं मन तिला तेच बोलण्यासाठी होकार देत असतं. कारण सायलीच्या डोळ्यामधली ती शार्पनेस आणि तिच्याबद्दलची आपुलकी हे सगळं काही आपलंसं वाटत असतं प्रतिमाला. पण हे सगळं काही प्रियाच्या बाबतीतलं काहीच वाटत नसतं. म्हणूनच प्रतिमाचं मन प्रतिमाला हे सांगत असतं की सायलीच आपली तन्वी असेल तर. पण असं कसं असू शकतं? कारण प्रिया ही घरात आधीपासूनच आहे हा विचार देखील आता प्रतिमा करत असते. आता प्रियाची बहीण सारखी पैशांची मागणी करत असते म्हणून प्रिया घरातून पैसे घेते आणि ते पैसे घेऊन ती आता प्राचीला भेटायला एका रेस्टॉरंटमध्ये गेलेली असते. आणि त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन देखील बाहेर गेलेले असतात आणि ते सुद्धा गाडीने जात असताना सायली अर्जुनला म्हणत असते की आपण इथे आज बाहेर जेवूनच जाऊया का. दोघंही जण रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेले असतात आणि त्याच रेस्टॉरंटमध्ये प्रिया आणि तिची बहीण प्राची बसलेली असतात. सायलीला हे दिसतं. सायली अर्जुनला म्हणते की ती प्रियाच आहे ना. अर्जुन म्हणतो की हो, पण ती प्रियासोबत असलेली ती मुलगी कोण आहे हा प्रश्न सायली आणि अर्जुनला पडलेला असतो. तर इकडे प्रिया आपल्या बहिणीसोबत बोलत असते आणि त्याच वेळेला तिने पैसेसुद्धा आधीच दिलेले असतात. अर्जुन म्हणतो की आपल्या केस संदर्भात काही महत्त्वाचा पुरावा असू शकतो का. सायली म्हणते सध्या तरी मला असं काही वाटत नाही आहे, पण मला असं वाटते की ही हिची मैत्रीण असू शकते. अर्जुन म्हणतो की आपण हिच्या मैत्रिणीला ना एकदा भेटायला हवं. नक्की हिलासुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती असतील प्रियाच्या सिक्रेट्सबद्दल. असं आता अर्जुन इकडे सायलीला सांगत असतो. तर आता प्रिया आपल्या बहिणीसोबत गप्पा मारत असते आणि जेवतसुद्धा असते. त्याच वेळेला ती तिला सांगत असते की तुला आता मी कसेबसे पैसे दिलेत, पण आता सारखे सारखे ते पैसे मागत बसू नकोस. तर आता प्रियाची बहीण प्राची सांगत असते की ताई मी उगाच पैसे मागत नाही तुझ्याकडे, मला जेव्हा गरज असते ना तेव्हाच मी तुझ्याकडे हे पैसे मागत असते. तर आता अर्जुन आणि सायली दोघंही जण त्या रेस्टॉरंटमधनं बाहेर निघतात. तर इकडे रविराज आता ठरवतात की प्रतिमाची तब्येत हळूहळू का होईना सगळी काही व्यवस्थित होत चाललेली आहे, फक्त राहिला प्रश्न तिच्या योग्य गोळ्या देण्याचं. तर आता रविराजने ठरवलेलं असते की प्रतिमाकडे स्वतः बारकाईने लक्ष द्यायचं आणि तिची मेमरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न करायचा. चेहऱ्यावरचा तर डाग तर गेलेलाच असतो, पण आता तिला भूतकाळातील गोष्टीसुद्धा आठवायला हव्यात. म्हणजेच तन्वीसोबतचं नातं, तिच्यासोबतचं बॉन्डिंग, त्यासोबत घरामध्ये वावरण्यासाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तर तिला आठवायला हव्या असं देखील रविराजांना वाटत असतं. आणि त्यासाठी रविराज आता प्रतिमाला म्हणत असतात की प्रतिमा तुझी आता सगळी जबाबदारी A to Z मी घेणार आहे आणि तू आता कशी लवकर बरी होत नाही आणि कसं तुला सगळं काही आठवत नाही ना ते मलासुद्धा पाहायचं आहे असं देखील आता ते म्हणत असतात. त्याच वेळेला प्रतिमासुद्धा खूप जास्त खुश झालेली असते. पण आता नागराजच्या मनात विचार सुरू असतात की हे जर ह्यानी एवढं पॉसिबल केलं तर मग माझं काय, माझी तर खूप मोठी नाचक्की होऊन जाईल. मी आता ह्या गोळ्या कशा काय हिला देऊ शकतो हा विचारच आता इथे नागराज करत असतो. तर इकडे सुभेदारांच्या घरात सगळीच जण एकत्र बसलेली असतात. सकाळची वेळ असते म्हणूनच सगळ्यांचा नाश्त्याची वेळ असते. तेवढ्यातच आता प्रियाची बहीण चक्क घरी येते, ते सुद्धा सुभेदारांच्या.
सुभेदारांच्या घरी प्रियाची बहीण आल्यानंतर सायली आणि अर्जुन दारावर असलेल्या तिला पाहत असतात. त्याच वेळेला आता सायली विचार करते की या मुलीला कुठेतरी पाहिलं आहे. त्यावेळी अश्विन म्हणतो की ही कोण आहे मुलगी, आणि ती आतमध्ये येऊन आता सांगू लागते की मी प्रियाची मैत्रीण आहे, मला ना प्रियाला भेटायचं आहे म्हणून मी आलेली आहे असं ती सांगू लागते. आणि त्याच वेळेला प्रिया हे नाव घेतल्यानंतर सगळीजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहतात. प्रिया प्रिया कोण आहे, कारण घरात प्रियाचं नाव हे तन्वी म्हणून सगळ्यांना माहिती असतं ना. प्रिया म्हणून माहीत असतं, पण लगेच इतके ट्यूब सगळ्यांचीच भेटत नाही. तर आता ही इथे का आली असेल हा प्रश्न कल्पनाला सुद्धा पडलेला असतो. कल्पना आता विचार करते आणि त्या मुलीला विचारते तुला कोण हवं आहे नेमकं. त्याच वेळेला ती म्हणते की माझी फ्रेंड हवी आहे मला, तिचं नाव प्रिया आहे. तर सायली सांगते की हां, ही बहुतेक आहे ना प्रियाची आपल्या मैत्रीण आहे आणि ती प्रियाला भेटायला आली वाटतं. प्रिया तर खाली नसते, प्रिया रूममध्ये असते. तेवढ्यातच आता प्रिया खाली येते. प्रिया आपल्या बहिणीला आलेलं बघते आणि त्यामुळे ती खूप जास्त घाबरते. ती विचार करते की ही मूर्ख इथे सुभेदारांच्या घरात काय करते. त्याच वेळेला ती आता येऊन प्रियाला म्हणत असते की प्रिया मी तुला किती कॉल केले, तू एकही कॉल रिसीव नाही केलास माझा, तुला इम्पॉर्टंट मला सांगायचं होतं ना. त्यावर प्रिया म्हणत असते की हो का, अगं माझा फोन ना सायलेंटवर होता म्हणून उचलला नसेल. बोल ना काय झालं आणि तू अचानक कशी काय घरी, असं बोलून ती आता विषय बदली करत असते. सायलीचं मात्र प्रियाकडे बारकाईने लक्ष असतं. ही जी मैत्रीण आहे याच मैत्रिणीसोबत आम्ही पाहिलं होतं प्रियाला, तीच मैत्रीण आज घरी, नक्की काय चाललं आहे ह्यांचं, असा विचार सायली आणि अर्जुन करत असतात. त्यामुळे आता त्यांचं विचार करणं हे स्वाभाविकच असतं. त्याच वेळेला आता प्रिया आपल्या मैत्रिणीची ओळख करून देत म्हणत असते की ही माझी कॉलेज फ्रेंड आहे प्राची. त्याच वेळेला आता सगळ्यांनाच घरात आनंद होतो की प्रियाची मैत्रीण आली आहे ऐकून. तर आता प्रियाच्या मैत्रिणीला सगळीच जण घरातले म्हणत असतात की आता आलीच आहेस तर बस ना नाश्ता करायला. तर लगेचच आता उठून ती नाश्ता करायला तयारच असते, कारण तिला या श्रीमंतांच्या घरी नेमकं काय काय असतं हे अनुभवायचं असतं. इतके दिवस या सगळ्याचा आनंद प्रिया घेत आली आहे आणि आपल्याला तर काहीच याचा आनंद भेटलेला नाही आहे, मग आपण सुद्धा हा अनुभवायला हवा या आशेनेच ती आता त्या डायनिंग टेबलवर बसायला जाते. त्याच वेळेला आता इथे डायनिंग टेबलवर जेव्हा ती नाश्ता करायला बसलेली असती तेव्हा अश्विन तिला म्हणत असतो की तू आहेस तर तिची मैत्रीण, सारखी तुझं नाव सांगत असते आणि तुझ्याकडे जाते म्हणते, तर तू आहेस वय ती प्राची, असं आता अश्विन बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे नाश्ता वगैरे झाल्यानंतर रूममध्ये प्रिया त्या प्राचीला घेऊन जाते आणि खूप जास्त ओरडते आणि तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या घरी यायची असं म्हणते. त्यावर आता प्राची प्रियाला सांगत असते की तू माझे कॉल उचलले नाहीस मग मी काय करू, मला यावं लागलं, मला कॉलेजची फी भरायची, मला पैशांची गरज आहे, मला पैसे दे. प्रिया म्हणत असते की तुला पैसे कुठून द्यायचेत गं सारखे सारखे. तर आता ती प्राची भडकते आणि म्हणत असते की तू इतक्या चांगल्या घरात राहतेस, ऐशोआरामात राहतेस आणि मला त्या चाळीतल्या छोट्या घरात ठेवतेस आणि वर तुझ्याकडे पैशांची मागणी केली तर तुला तितकंही देता येत नाही आहे. खरं तर मोठी बहीण म्हणून तुझी जबाबदारी आहे, ती जबाबदारी तू कुठे पार पाडतेस, असं देखील आता प्राची प्रियाला ओरडत बोलत असते. प्रिया म्हणत असते की तुला हे सततचे पैसे देणं ना मला परवडणार नाही आहे, एखाद्या दिवशी ना तू मला गोत्यात आणशील, असं देखील प्रिया तिला बोलत असते. आता प्रियाला पैसे देऊन तिला काही झालं तरी तिकडनं घालून द्यायचं असतं, म्हणूनच ती लगेच तिच्याकडे जे काही पैसे असतात थोडेफार ते लगेच तिच्या हातात देते आणि तिला तिकडनं जायला सांगते. जाताना आता पुन्हा एकदा सगळ्या सुभेदारांना प्राची भेटते आणि सगळ्यांचाच निरोप घेऊन ती आता जायला निघालेली असते. सायलीचं बारकाईने लक्ष त्या जाणाऱ्या प्राचीकडे असतं, कारण तिला कुठेतरी वाटत असतं की नक्कीच पाणी कुठेतरी मुरत आहे. तर अस्मितासुद्धा सांगत असते की तुला भेटून खरंच खूप आनंद झाला, पुन्हा कधीतरी या नक्कीच. तर इकडे आता सायली आणि अर्जुन दोघंही जण रूममध्ये बोलत असतात. अर्जुनला सायली म्हणत असते की ही प्रियाची जी मैत्रीण आहे प्राची,
तिच्याकडनं आपल्याला काही इन्फॉर्मेशन काढता येते का बघूया का आपण. कारण तिचं अचानक असं घरी येणं आणि त्याचसोबत ती सारखी प्रियाला भेटणं, ह्यामध्ये काहीतरी गोंधळ गडबड वाटते मला. आपण ना एक काम करूया, तिला ना एकदा बाहेर भेटूयाच आणि प्रियाची काही माहिती भेटते का बघूया, असं आता सायली आणि अर्जुनचं ठरतं. तर इकडे आता प्रियाच्या बहिणीला सुभेदारांचे घर बघून आल्यापासून पैशांची खूप जास्त हव्यास सुटलेला असतो. ती विचार करत असते की एवढ्या मोठ्या महालात माझी बहीण प्रिया राहते, म्हणजेच तिच्याकडे तिच्या घरात किती पैसा असेल, पण मला देताना सतत हिची रडरड का असते हेच मला कळत नाही. पण आता नाही, आता ना खूप झालं, मी खूप सहन केले. मी बिचारी हे अशा या छोट्याशा घरात राहते, कसंबसं काही खाऊन जगते, पण ही इतक्या मोठ्या बंगल्यात राहते, एवढं सगळं चांगलं आहे तिला, पण तरीसुद्धा मला धोका देते. नाही, हिचं जीणंसुद्धा मला मुश्किल करावंच लागेल, तेव्हाच तर खरी मजा येईल. माझ्या वाटेला जे दुःख आहे ना, ते हिच्या वाटेलासुद्धा यायला पाहिजे. परत ती पैशांच्या मागण्या करतच असते. तर इकडे अश्विनकडनं प्रिया आता पैसे मागत असते आणि सांगत असते की मला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा होता ना, त्यासाठी मला थोडे पैशांची गरज आहे. आणि असं बोलून ती अश्विनकडनं पैशांची मागणी करत असते. अश्विनही तिला म्हणत असतो की बायको तुलाच हवे आहेत ना, मग काय झालं, तू फक्त आवाज कर, मी तुला पैसे देईनच. आणि असं बोलून त्याच्याकडनं सुद्धा 50,000 रुपये ती आता घेते. का तर तिला तिच्या बहिणीला द्यायचे असतात. तिने कधी येऊन सुभेदारांकडे सत्य सांगायला नको या भीतीनेच आता ती सतत प्रिया जी आहे ती आपल्या बहिणीला पैशांची मागणी करत असताना सुद्धा इतका पैसा देत असते. कारण जर एकदा का ती घरी आली आणि तिने सगळ्यांना सांगितलं की मी तन्वी नसून मी प्रिया आहे, तर माझं भांडच फुटलं जाईल. त्यामुळे तिचे हे सगळे अथक प्रयत्न सुरू असतात. पण इकडे मात्र आता प्रियाच्या बहिणीचे जे काही प्रयत्न असतात की प्रियाला या घरातून घालवून टाकायचं, प्रियाचं सुख तिला आता बघवत नसतं. त्यामुळे तीसुद्धा व्यवस्थित प्लॅनिंग करूनच आता सगळ्या काही गोष्टी ठरवत असते. इकडे आता प्रिया जी आहे ती रविराजांकडे गेलेली असते आणि रविराजांकडे जेव्हा प्रिया जाते तेव्हा प्रतिमाची ती चौकशी वगैरे करायचं नाटक करते. कारण डायरेक्टर रविराजांना पैशांची मागणी तर ती करू शकत नाही. आता घरातनं पैसे मिळणं तिला खूप जास्त मुश्किल झालेलं असतं. कारण ऑलरेडी तिच्याकडे जे काही पैसे असतात ते संपलेले असतात. त्यासोबत अश्विनलासुद्धा तिने खोटं सांगून ॲडमिशनला पैसे हवेत असं सांगितलेलं असतं आणि ते पैसे घेतलेले असतात. पण आता तिच्यासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह असतो की आता पैसे जर पाहिजे असतील तर काय. तर एक ऑप्शन आहे, तो म्हणजे रविराज. रविराजांकडे जाते आणि तीसुद्धा तिथे पुन्हा एकदा अभ्यासाचं खोटं कारण सांगते. आणि खरं तर मी अश्विनकडे मागितले असते, पण सध्या ना मला अश्विन थोडा टेन्शनमध्ये वाटतो, म्हणून मी त्याच्याकडे कोणतेच पैसे मागत नाही असं देखील ती आता म्हणू लागते. त्याच वेळेला रविराज म्हणत असतात की तुला पैसेच हवेत ना, मग तुला शिकायला हवे तर त्याच्यात काय, मी आहे ना, मी तुझा बाबा म्हणून कधी कामात येणार. आणि असं बोलून रविराज तिला पैसेसुद्धा देतात. आता ते पैसे मिळाल्यामुळे इकडे तर आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो. कारण का ती ज्या पद्धतीने सगळ्यांना उल्लू बनवत असते ना, तिला त्या सगळ्या गोष्टीचा आनंद होत असतो. तिला असं वाटत असतं की प्रत्येकाला मी बाटलीत उतरवायला खरंच यशस्वी ठरते. आणि तसंच झालेलं असतं. आता खरं तर प्रियाला त्या शोधत इकडे अश्विन रविराजांच्या घरी आलेला असतो आणि तिथे प्रिया नसते. प्रिया खरं तर घरी सांगून गेलेली असते की मी आईला भेटायला चाललेली आहे, पण ती खरं तर तिच्या बहिणीला भेटायला गेलेली असते, त्या प्राचीला. पण निघताना घरातनं सांगितलेलं असतं की मी इथे येते. म्हणून अश्विन तिचा शोध घेत रविराजांकडे आलेला असतो आणि प्रियाची चौकशी करतो. त्याच वेळेला रविराजांकडनं कळतं अश्विनला की ती येऊन गेली, पण तिचं काम होतं, ॲडमिशन्ससाठी पैसे हवे होते. ती म्हटली की तुला टेन्शन नको, मग मी तिला पैसे दिलेले आहेत. हे जेव्हा आता रविराजांकडनं अश्विनला कळतं तेव्हा अश्विन विचार करतो मनातल्या मनात की त्या दिवशी तर मी हिला पैसे दिले होते, मग आता तिने हिच्या बाबांकडनं का पैसे घेतले, म्हणजे नेमकं प्रियाचं चाललंय तरी काय, हा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. तन्वी माझ्याशी खोटं बोलते का, पण हे जर मी ह्यांच्यासमोर बोललो तरी रविराजांनासुद्धा टेन्शन येईल तन्वीचं, त्यामुळे मी ह्यांना काहीच बोलत नाही. पण हा जो विचार आहे ना
जे काही आहे ते मी आता काही झालं तरी प्रियाला विचारणार, कारण का हे आता मला असह्य होत आहे. इतके पैसे ही मुलगी करते तरी काय आहे, असा प्रश्न अश्विन डोक्यामध्ये आणत असतो. आणि त्यानंतर तो रविराजांचा निरोप घेऊन तिकडनं जायला निघतो. तर इकडे आता अश्विन जेव्हा घरी आलेला असतो तेव्हा तो विचार करत असतो की तन्वीचं नेमकं काय सुरू असेल, इतका पैसा ती कुठे वाया घालवत असेल, काही वाईट झालं आहे का तन्वीसोबत, ती कोणाला पैसा देते इतका, हा विचार आता अश्विनच्या डोक्यात येत असतो. तो प्रियाला विचारतो सुद्धा. तर प्रिया त्याला वेड्यात काढत म्हणत असते की मला एक्स्ट्रा थोडे पैसे लागणार होते म्हणून मग मी बाबांकडनं मागितले. मी विचार केला की तुला कशाला त्रास द्यायचा ना, माझा सगळाच प्रेशर तुला दिला तर बरोबर वाटत नाही ना, म्हणून मी तुला नाही सांगितलं खरंच हा, असं ती बोलून त्याला परत एकदा गुंडाळते. पण आता हिला पुन्हा एकदा पैशांच्या मागण्यांसाठी फोन येत असतात, त्या म्हणजे प्राचीचे. पण ती आता ठरवते आता खूप झालं, आता काही झालं तरी मी 1 रुपयासुद्धा देणार नाही, कारण का मी पुन्हा कोणाकडे पैसे मागत बसली ना तर माझं भांडं फुटेल आणि मी काय एवढ्या पैशांचं करते तर ह्यांना लोकांना कळेल, त्यापेक्षा न सांगितलेलेच बरे. मी आता हिचा फोन उचलणार नाही असं ती ठरवते. पण आता या प्रियांच्या एका फोन कॉलमुळे, तिने न उचलल्यामुळे खूप मोठा राडा झालेला असतो. खरं तर ती जी प्रियाची बहीण आहे ती आता सुभेदारांच्या घरात आलेली असते आणि ती सुभेदारांच्या घरात येऊन सगळ्यांना तिथे एकत्र जमवते आणि त्या सगळ्यांना म्हणत असते की तुम्हा सगळ्यांना मला एक सत्य सांगायचं आहे. प्रिया म्हणत असते की हे सगळं तू काय बोलतेस, काय करतेस, हे आपल्या कॉलेजचं काही सांगायचं आहे का, चल ना बेडरूममध्ये आपण बोलूया, असं बोलून तिला घेऊन चाललेली असते. परंतु आता खूप जास्त संतापलेली प्राची खरा रागाचा उद्रेक करते, कारण तिला या प्रियाचं चूक बघवत नसतं. त्यामुळेच ती तिथे येऊन म्हणत असते की तुम्ही जिला सून म्हणून तन्वी म्हणून घरात ठेवताय ना, ती तुमची तन्वी नसून ती माझी बहीण प्रिया आहे. असा जेव्हा ती खुलासा करते तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेला आता प्राची म्हणत असते की तुम्ही लोक सगळीजण हिच्यावर इतका जीव लावताय, इतकं प्रेम करताय, पण तुम्हा लोकांना ही फसवते. ही या घरात फक्त आणि फक्त या प्रॉपर्टीसाठी आलेली आहे आणि या सायली अर्जुनचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी या घरात आलेली आहे. ही फक्त त्या महिपतला सपोर्ट करते का, तर या सगळ्या मागे हिचा हात आहे आणि हिला कुठेतरी अडकायला नको यासाठी तिची ही सगळी करामती सुरू आहेत आणि म्हणूनच ती तुमच्या घरात सुद्धा आलेली आहे. तर तुम्हा सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की ही तुमच्यासाठी खूप मोठी घातकी आहे. ही माझी सख्खी बहीण असून सुद्धा मी आज तिच्या विरोधात बोलते, कारण का ती तुम्हा लोकांना फसवते. मी तुमच्या लोकांचा सगळ्यांचा स्वभाव बघितला, तुम्ही खरंच सगळीजणं जीवाला जीव लावणारी माणसं आहात, पण तुमच्यासोबत ही खूप मोठा धोका देते तुम्हाला आणि तुम्हाला फसवते. ही तुमची तन्वी नाही आहे, तर ही आहे प्रिया माझी बहीण. हे आता सगळ्यांनाच कळल्यामुळे खूप मोठा धक्का जो आहे तो आता प्रत्येकाला बसलेला असतो, कारण आता प्रियाच्या बहिणीने येऊन जो काही खुलासा केलेला असतो तो खूप जास्त भयानक असतो आणि तो पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना, हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.